आषाढी एकादशीच्या पवित्र दिनानिमित्त आचार्य कुलम पुलगाव येथील विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरणात दिंडी काढून वारकरी संप्रदायाची परंपरा जपली। शाळेच्या परिसरापासून सुरू झालेल्या या दिंडीत चिमुकले विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। मुलांनी डोक्यावर गांधी टोपी, अंगात पांढरे कपडे परिधान केले होते। हातात भगवे झेंडे आणि विठ्ठल रुक्माईच्या पालखी घेऊन ज्ञानोबा तुकाराम जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला। दिंडीतील प्रमुख आकर्षण म्हणजे फुलांनी सजवलेली विठ्ठलाची छोटी पालखी होती। ती एका विद्यार्थ्याने मोठ्या भक्तिभावाने उचलली होती। शिक्षक आणि पालकांनीही दिंडीत सहभाग नोंदवून मुलांना प्रोत्साहन दिले। यावेळी शाळेच्या शिक्षकांनी वारकरी परंपरा, संत साहित्य आणि आषाढी एकादशीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते आणि सर्वांनी मोबाईलमध्ये हा भक्तिमय सोहळा टिपला। लहानपणापासूनच मुलांमध्ये भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेचे संस्कार रुजावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले। आषाढी एकादशीचे महत्त्व सांगताना सांगितले की आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते। महाराष्ट्रात ही तिथी विशेष महत्त्वाची आहे, कारण याच दिवशी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने वारीसाठी निघतात। रामकृष्ण हरीच्या नामस्मरणाने भक्ती आणि एकतेचा संदेश देणारी ही परंपरा आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।